बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सरकारकडून विविध योजना जाहीर केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरकुल, महिला सक्षमीकरण, कृषी विकास. मात्र अनेक वेळा या योजनांचा लाभ खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचत नाही. त्यामागे अनेक कारणे असतात. ती प्रमुख कारणे शोधण्याचे काम शासकीय यंत्रणेने करणे गरजेचे आहे. जोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा सर्वसामान्याला या योजना समजावून सांगणार नाही, तोपर्यंत या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना घेता येणार नाही. परिणामी सदर योजना राबवत असताना अनेक एजंटांची संख्या वाढली असून सदर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एजंटांच्या मार्फत सर्वसामान्य नागरिकांची लूट केली जाते. त्यामध्ये शासकीय यंत्रणेतील काही अधिकारी सामील असून सदर अधिकारी एजंटांच्या मार्फत योजना मिळवून देण्यासाठी काही प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचे चित्र सध्या हातकणंगले तालुक्यात दिसत आहे. ग्रामीण भागातील काही नागरिकांना सदर योजना कधी चालू होतात हे माहीत असतं. त्यामुळे नागरिक योजना चालू होताच आपला लाभ उठवतात. परिणामी प्रत्येक वर्षी लाभ घेणाऱ्यांची संख्या एकाच कुटुंबात अथवा एकाच समाजातील ठराविक नागरिकांनाच मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी शासकीय अधिकारी सदर योजना मंजूर होताच आपल्या जवळच्या लोकांना सदर योजनेची माहिती देऊन अर्ज प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्याच्या सूचना करतात. सदर योजना त्यांनाच मंजूर होते. परिणामी या योजना अर्ज प्रस्ताव दाखल करत असताना ऑनलाईन पद्धतीने करण्याची अट शासनाने घातली असल्याने अनेक सामान्य नागरिकांना सदर योजना माहीत असूनही त्या योजनेचा लाभ घेता येत नाही. याला जबाबदार कोण? सरकारने सदर योजना राबवत असताना सर्वसामान्य नागरिकाला त्या सहजासहजी मिळवता याव्या यासाठी आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा पुरवाव्यात व योजना पुरवत असताना मध्यस्थीच्या रूपाने काम करणारे एजंट व पैसे घेऊन काम करणारे भ्रष्ट अधिकारी यांना बाजूला सारून सदर योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत डायरेक्ट पोहोचवता येईल याची सोय करावी अशी मागणी नागरिकांच्या मधून होत आहे. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.